नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. आई मी काय करू या विशेष कार्यक्रमात आपण उन्हाळ्याची सुट्टी अगदी क्रिएटिव्ह पद्धतीने घालवतोय, हो ना? कालच्या सेगमेंटमध्ये आपण अगदी सोप्या पण आकर्षक अशा वस्तू बनवायला शिकलो. या वस्तू तुम्ही देखील बनवत असालच. उन्हाळ्याच्या सुट्टीचे आता अगदी कमी दिवस उरलेले आहेत, तेव्हा हे उरलेले दिवस देखील मज्जेत जावेत म्हणून आजही आपण अगदी हटके वस्तू शिकणार आहोत. अगदी कमी साहित्य, सोपी कृती आणि आकर्षक वस्तू असं कॉम्बिनेशन आजही तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय. नमस्कार, मी सुमित पाटील. आज तुम्हाला प्लास्टिक बॉटलपासून काय काय वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात ते दाखवणार आहे. मे महिना म्हटलं की उन्हाळ्याचा असतो. आपण बाहेर पडलो की सतत पाणी लागतं आणि आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या घेऊन पाणी पित असतो. त्यावेळेला ह्या बाटल्यांचं करायचं तरी काय असा आपल्यासमोर प्रश्न पडतो आणि म्हणून या एकाच बाटलीपासून आज आपण 3 गोष्टी शिकणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट ही आपण एक पेन होल्डर म्हणा किंवा फुलदाणी म्हणा अशा वेगवेगळ्या टाईपच्या गोष्टी म्हणजे त्याचा मल्टीपर्पज आपण त्याचा वापर करण्यासाठी एक गोष्ट तयार करूया. त्यासाठी मी हा खालचा पूर्ण भाग वापरतो. त्यासाठी आपण एक खालचा जो भाग आहे तो कापून घेताना आपण 2 कान कापून करायचे. म्हणजे असे जरा वर आलेल्या जे अँटिनास टाईप कान असतात तसे कापून घ्यायचे. ते तुम्ही पहिले काढून घेऊन नंतरही कट करू शकता किंवा डायरेक्टही कट करू शकता. तर ते कट करण्यासाठी पहिलं छिद्र पाडण्यासाठी तुम्ही टोकेरी वस्तूचा उपयोग करा. तर त्याच्यासाठी मी कटर घेतोय. बाटली अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे. त्याचे 2 कान कट करून घ्यायचे आहे. हे अशा प्रकारचे 2 मी एक त्रिकोणी कान तयार करून घेतलेले आहेत. अशा प्रकारचा हा होल्डर म्हणून वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे पोस्टर कलर असतील किंवा ॲक्रेलिक कलर्स असतील हे सगळे रंग तुम्ही ह्याच्या आतल्या बाजूनी द्यायचे आहेत, कारण बाहेरच्या बाजूनी आपण हात लावताना तो रंग निघू नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. पण मी आत्ता इथे तुम्हाला स्प्रे कलर्स वापरून दाखवणार आहे. त्यासाठी मी हा पांढऱ्या रंगाचा जो स्प्रे कलर आहे तो घेतलेला आहे. पूर्ण आतून बाटली ही सुकी असली पाहिजे. त्याच्यामध्ये पाण्याचा शेष असता कामा नये, कारण ते पाणी पकडण्याची शक्यता असते. म्हणून आपण हा पूर्ण जी बाटली आहे ती पूर्ण साफ करून घ्यायची आहे, सुकवून घ्यायची आहे. तर ही पूर्ण तुम्ही साफ करून घेतलेल्या बाटलीला मी आतल्या बाजूने आता पांढरा रंग मारणार आहे. अशा प्रकारे हा रंग मारल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे या बाटलीचा रंग बदललेला दिसतोय. तुम्ही वेगवेगळे रंग मारू शकता. तुम्ही ह्यासाठी ॲक्रेलिक रंगाचा वापर करू शकता. तुम्ही ह्यासाठी पोस्टर कलर्सचा वापर करू शकता. आणि हा रंग मारताना फक्त तो आतल्या बाजूनी मारायचा आहे ह्याची खबरदारी आपण कायम घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला सहज अवेलेबल असणारे टिकल्या किंवा आपल्याकडे असणारे हे आपल्याला जे सहज मिळणारे डोळे आता आपण इथे या कानांच्या खाली बरोबर लावून घ्यायचे. अशा प्रकारचे त्याला 2 डोळे लावून घेतलेले आहेत. मार्करचा वापर करून त्याचे आपण नाक आणि तोंड आपण काढून घ्यायचंय. मी त्याच्या भुवया काढलेल्या आहेत. पहिल्यांदा त्याचे एक सुंदर नाक काढूयात. अशा प्रकारे त्याचं तोंड काढायचंय. त्याच्या मिशा काढूयात आपण. त्याला अशा प्रकारे त्याच्या मिशा, कान, नाक काढल्यानंतर हा एक ससा तयार झालेला आहे, जो तुम्हाला ह्याचा वापर करून तुम्ही एक म्हणजे तुम्हाला कळलंच असेल. अशा प्रकारे ह्याचं तोंड, कान, नाक आणि ह्याला थोडासा एक इमोशन्स दिल्यामुळे हा एक ससा तयार झालेला आहे. अशा प्रकारचे तुम्ही वेगवेगळे प्राणी, पक्षी अशा पद्धतीने करू शकता. तर ह्या ससा म्हणजे हा जो ससा रूपी होल्डर आहे त्याच्यात आपण पेन स्टँड म्हणून वापर करू शकतो, त्याचा आपण फुलदाणी म्हणून वापर करू शकतो. तर अशा प्रकारे हा
स्टँड ह्या बाटलीच्या खालच्या भागातनं तयार झालेला आहे. त्याच प्रकारे हा जो बाटलीचा उरलेला भाग आहे ह्याचे आपण आत्ता 2 भाग करून घेणार आहोत. त्यासाठी पण मी पहिलं कटरचा वापर करीन आणि वरच्या बाजूला एक छिद्र पाडून घेईन. त्यानंतर तो मी भाग कट करून घेईन. आणि हा जो उरलेला भाग आहे हा पण आपण नंतर त्याचं काहीतरी करताना बघणार आहोत. हा जो भाग आहे वरचा त्याच्यात आपण साधारण आपल्याला फुलासाठी 5 पाकळ्या कट करायच्या आहेत. त्या अशा प्रकारे तुम्ही हळूहळू कट करू शकता. वेगवेगळ्या प्रकारची आपण फुलं करू शकतो. गुलाबाचं करू शकतो आपण, त्याला सुवर्ण फूल करू शकतो, त्याला आपण अस्टर करू शकतो. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची आपण फुलं ह्या सिंपल कटिंग मेथडमधनं करू शकतो. अशा प्रकारे हे मी जस्ट पानं कापून घेऊन असं एक फूल तयार केलेलं आहे. ह्याला थोडंसं मी असं बेंड करतोय जेणेकरून ते जरा फुललेलं वाटेल. आणि ह्याला देखील आतमधनं मी वेगळ्या प्रकारचा रंग, म्हणजे आपल्याला जो पाहिजे तो रंग मारून घेऊ शकतो आपण. ह्याला शेडिंग करू शकतो. तर याला आता मी पिवळा रंग देणार आहे. त्यासाठी पण तुम्ही ह्याला रंग करण्यासाठी ॲक्रेलिक किंवा पोस्टर रंगांचा वापर करू शकता. तोही रंग आपल्याला आतूनच द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे फूल तुम्हाला दिसतंय तयार झालेलं. तर अशा प्रकारे हा स्प्रे कलर किंवा ॲक्रेलिक कलर मारून तुम्ही आतल्या बाजूने असं फूल तयार करू शकता. अशा प्रकारची तुम्ही अनेक वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्ही फक्त वरच्या भागातनं तयार करू शकता. तर अशा प्रकारे आपण ही गुलाबाचं फूल किंवा लाल फुलं किंवा हे अस्टर टाईप फूल अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची आपण फुलं तयार करून घेऊ शकतो. आणि ही फुलं तयार झाल्यानंतर आपण ह्या फुलांचा वापर करून आपण फुलदाणी तयार करू शकतो. त्यासाठी आपण एक साधं सिंपल आपल्याकडे ज्या जुन्या पेन्सिल्स असतील किंवा कलर पेन्सिल्स असतील तर त्याचा वापर करून आपण त्याचे देठ तयार करून घेऊया. साधारण ह्या बुचाला आपण मध्यभागी ही जी पेन्सिल अशी खुपसली आतमध्ये, अशा प्रकारे, तर ह्या फुलांमध्ये आतमध्ये जाऊन ते अशा प्रकारचे आपल्याला डेट मिळू शकतात. कलरफुल काहीतरी वेगळं दिसू शकतं. तर अशा प्रकारे आपण ही फुलं जी आहेत त्याचे डेट तयार करून ह्या फुलांचा आपण फुलदाणीसाठी वापर करूया. मगाशीच केलेला हा जो आपण ससा रूपी होल्डर आहे तर त्याच्या आतमध्ये आता ही मी फुलं प्लेस करणार आहे. थोडी कमी जास्त अशा प्रकारे हा तुमचा एक फुलदाणी तयार होऊ शकते. प्लास्टिक बॉटलच्या वरच्या भागातनं आणि खालच्या भागातनं ही अशा प्रकारची फुलदाणी तयार होऊ शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. तर ही एक फुलदाणी तयार झालेली आहे प्लास्टिक बॉटलपासून. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता संपत आलेल्या आहेत, मात्र या उरलेल्या दिवसांचा देखील क्रिएटिव्ह वापर आपण करतोय. ब्रेक आधी आपण सोप्या सोप्या वस्तू आणि हटके वस्तू बनवायला शिकत होतो. आता या सेगमेंटमध्ये काय खास आहे चला पाहूयात. आता हा जो उरलेला तिसरा भाग आहे तो साधारण मी असा पूर्णपणे गोल कापून घेणार आहे. हा असा कापून झाल्यानंतर वेगवेगळ्या लोकांच्या हातात तो जाऊ शकतो. त्याच्यासाठी आपण ह्याचा बँड म्हणून वापर करणार आहे. त्याला देखील मी पूर्ण सुकवून घेऊन आतमध्ये रंग मारणार आहे. आतल्या बाजूनी रंग मारण्याचं प्रोव्हिजन तुम्हाला काम करताना लक्षात येईलच. अशा प्रकारे मी ह्याला रंग मारलेला आहे आणि हा पूर्ण रंग सुकण्यासाठी ठेवायचा आहे. कारण हा रंग सुकल्यानंतरच आपल्याला त्या रंगावरती काम करून आपल्याला त्याचे बँड तयार करायचे आहेत. आजकाल बँड
आजकाल बांगड्या ह्यांचं खूप फॅशन वाढलेलं आहे. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीप्रमाणे आपण करू शकतो. त्याच्यावरती आपण डुडल आर्ट करू शकतो, त्याच्यावरती आपण आपल्याला वाटत असेल तर ट्रेडिशनल आर्ट करू शकतो, आपण एखाद्याला इको फ्रेंडली गिफ्ट करू शकतो, कारण हे वेस्ट मटेरियलपासून आहे, ह्याला एक पर्सनल टच आहे. तर अशा प्रकारे हा जो बँड आहे किंवा ही जी बांगडी आहे ह्याला पूर्ण रंग वाळल्यानंतर आपण त्याच्यावरती आज महाराष्ट्रातलं सगळ्यात पारंपरिक जे कलाप्रकार आहे त्यातलं वारली कलाप्रकार हा आपण त्याच्यावरती करणार आहोत. कारण तोही एका बाजूला येऊन एक संध राहतो, त्याचा पण एक सर्कल हा त्याचा एक शेप असतो. जॉमेट्रिक गोष्टीतनं वारली पेंटिंग तयार होतं आणि त्यांनी आपल्याला बरंच काही सांगितलं जातं. तर अशा प्रकारचा वारली कला प्रकार हा अतिशय सोपा आहे शिकण्यासाठी. तसं बघायला गेलं तर तो फार अवघड आहे, बारीक बारीक काम आहे. तर ते आपण ह्याच्यावरती आता करणार आहोत. तर आता ही पूर्णपणे बांगडी किंवा बँड हा सुकलेला आहे. तर आता त्याच्यावरती मी वारली पेंटिंग करणार आहे. तर वारलीसाठी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की एक सर्कल, त्यानंतर 2 त्रिकोण, सिंपल पाय आणि 2 हात. अशा प्रकारे आपण हे कंटिन्यू करणार आहोत. आणि यात मुलगा आणि मुलगी दाखवण्यासाठी फक्त डोक्यावरती केस असतात थोडेसे, ते दाखवले की ती मुलगी होते आणि नुसताच जर सर्कल असेल तर तो मुलगा असतो. अशा प्रकारे आपण हे कंटिन्यू करून ह्याचा एक बँड तयार करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे वारली असे पुढे पुढे घेऊन जायचं आहे. वारली ही एक जात म्हणून आपण बघितलं जातं, जमात म्हणून बघितलं जातं. आदिवासी पाड्यांमध्ये हे अतिशय मानाचं समजलं जातं. सण किंवा उत्सव असतील तर अशा प्रकारची वारली पेंटिंग घरावर केली जातात. तर हे कुठेतरी आपलं कल्चर आहे, हे आपलं कुठेतरी ट्रेडिशन आहे जे जपलं पाहिजे आणि जे एक वेगळा ह्या मॉडर्नायझेशनच्या म्हणजे मॉडर्न ह्या पूर्ण जगामध्ये एक वेगळा लुक देतं. तर अशा प्रकारचं हे मी पूर्ण वारली त्याच्यावरती करणार आहे. तर अशा प्रकारे हे वारली मी पूर्णपणे बांगडीवरती करून घेतलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वारलीच नाही तर तुम्ही तुमचं नाव लिहू शकता किंवा तुम्हाला आवडणारं एखादं डिझाईन करू शकता. अतिशय सोप्या पद्धतीने हे तयार झाल्यानंतर हे तुम्ही अशा प्रकारे हातात ॲज अ बँड म्हणून घालू शकता. खरं तर तुम्हाला दिसत असेल की ट्रेडिशनल लुकवरती हे कळणारही नाही की आपण काय घातलेलं आहे किंवा हे प्लास्टिकच्या बाटलीचं आहे. पण हे अतिशय हलकं, घालायला सोपं, करायला सोपं अशा प्रकारचा हा बँड किंवा बांगडी स्वरूपातल्या ह्या गोष्टी आपण तयार करू शकतो. हे आपण बारीकही तयार करू शकतो, जसं आपल्याला पाहिजे तसं तयार करू शकतो. फ्रेंडशिप बँड म्हणूनही याचा वापर करू शकतो. आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण आज बघितलं की बाटलीचे वेगवेगळे एकाच बाटलीचे कसे वेगवेगळे प्रकार होऊ शकतात. आणि खरं तर हा अतिशय सोपा प्रकार आहे आणि तो तुम्ही सगळ्यांनी करून बघा. आणि खरं तर प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण तुम्ही अशा प्रकारे जर काहीतरी इनोव्हेटिव्ह किंवा रिसायकल केलं तर त्याचा नक्की आपल्याला उपयोग होऊ शकतो, प्रदूषण कमी होऊ शकतं. याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. तेव्हा अगदी कमी साहित्यात सोप्या कृतीच्या आणि आकर्षक अशा या वस्तू बनवायला शिकल्यानंतर आई मी काय करू या आजच्या भागामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र उद्या अजून काही इंटरेस्टिंग घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत. तेव्हा बघायला विसरू नका ABP माझा.